एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला केनी खूप रागात झाड तोडताना दिसतो. त्यानंतर कथा मागच्या रात्रीकडे जाते, जिथे जंगलात गाडीमध्ये इथन वेदनेने तडफडत असतो. तिथे जिम, बॉयड आणि क्रिस्टी त्याच्यासोबत असतात. इथनसाठी ते तिघेही खूप चिंतेत असतात. तेव्हा गाडीच्या बाहेरून कोणीतरी मदतीसाठी आवाज येतो. तेव्हा जिम म्हणतो की त्यांची मदत घ्यावी, पण बॉयड त्याला नकार देतो. तो सांगतो की ती माणसं राक्षस आहेत. तेव्हा जिम बॉयडचे ऐकतो. बाहेरून मात्र सतत मदतीचा आवाज येत राहतो. दुसऱ्या बाजूला कॉलिन हाऊसजवळ तबिता, जुली आणि जेड हे पोहोचतात. जेड अजूनही नशेत धुंद असतो. तिथे एक माणूस त्यांना आत घेण्याच्या विरोधात असतो. पण तेवढ्यात डॉना येते आणि त्यांना आत घेण्यास सांगते. तेवढ्यात बाहेरून जुलीला ते राक्षस दिसतात. जुलीला वाचवण्यासाठी केनी राक्षसांवरती गोळ्या झाडतो, पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. दार उघडल्यावर सगळे लोक घरात जातात. डॉना त्यांना नियमानुसार सगळ्यांना वेगवेगळे करते आणि बांधायला सांगते, आणि ते सगळे मान्य करतात. त्यानंतर ॲलेस त्या तिघांना बांधतो. दुसऱ्या बाजूला गाडीच्या वरचे राक्षस गायब झालेले असतात. तेव्हा जिमी त्यांच्याबद्दल विचारतो. तेव्हा बॉयड सांगतो की त्यालाही त्या राक्षसांबद्दल पूर्ण माहिती नाही, पण त्या तिलस्मी दगडामुळे ते कोणत्याही जागी आत येऊ शकत नाही. पण जर त्यांना आत येण्याची परवानगी दिली तर ते येऊ शकतात आणि सर्वांना मारू शकतात. दुसऱ्या बाजूला ॲलेस जेडला त्याच्या खोलीत झोपवतो. नंतर डॉना येते आणि तबिताला भेटते. डॉना तिला त्या जागेबद्दल सांगायला सुरुवात करते की तिला इथल्या लोकांपासून काही धोका नाही आणि तिला या ठिकाणाबद्दल माहिती असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर ती तिला त्या राक्षसांबद्दल सांगते. त्यानंतर जुलीकडे विक्टर नावाचा एक माणूस येतो. त्याला पाहून जुली खूप घाबरते. तेवढ्यात फातिमा येते आणि विक्टरला तिथून दूर पाठवते. तेव्हा तो गेल्यानंतर फातिमा त्याच्याबद्दल सांगते की विक्टर थोडा विचित्र आहे. नंतर ती जुलीला मोकळं करते आणि तिला त्या जागेबद्दल सांगायला सुरुवात करते. ती सांगते की इथे जेव्हा कोणी नवीन येतं तेव्हा ते खूप घाबरलेले असते, पण इथे सगळे लोक त्यांना वाचवण्यासाठी नियम पाळतात. तेव्हा फातिमा सांगते की खिडकीच्या बाहेर त्यांना जे राक्षस दिसतात, जे त्यांच्याशी गोड गोड बोलतात, ते पुढे त्यांना कंट्रोल करू शकतात. दुसऱ्या बाजूला गाडीमध्ये पुन्हा ते राक्षस माणसाच्या रूपात मदतीसाठी विचारतात. जिमीला त्यांची मदत घ्यावी असं वाटतं, पण बॉयड त्याला नकार देतो. तिथेच क्रिस्टी खूप घाबरलेली असते आणि ते राक्षस गाडीच्या वरती चढतात. तेव्हा बॉयड त्यांना शांत करतो. तो म्हणतो की इथंकडे लक्ष द्या आणि त्या तिघांना शांत राहायला सांगतो. दुसऱ्या बाजूला कॅनी आणि फादर खात्री सोबत असतात. तिथे ॲलेस सांगतो की त्यांनी त्या तिघांना वाचवले आहे. आता त्या तिघांना बांधून प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जात आहेत. तिथे कॅनीला ॲलेस आवडत नाही, पण फादर खात्री दोघांनाही शांत करतात. त्यानंतर ॲलेस तिथून निघून जाते. दुसऱ्या बाजूला जिमी आणि बॉयड इथनला पकडून ठेवतात. क्रिस्टी इथनच्या पायातून लोखंडी रॉड काढते आणि त्यानंतर त्याचा उपचार करते. नंतर हॉस्पिटलमध्ये टोबी मृत अवस्थेत दिसतो. त्याच्याजवळ सारा बाहेरच्या राक्षसांच्या कंट्रोलमध्ये दिसते. ती त्यांच्या गोष्टी ऐकते आणि टोबीच्या गळ्यातून चाकू काढते. त्यानंतर ती दुसऱ्या साधनाने टोबीचे सगळे दात काढून टाकते. नंतर कॅनी आणि फादर खात्री केनीच्या वडिलांबद्दल बोलत असतात. ते खूप धार्मिक असतात. केनी गाडीमध्ये सगळ्यांसाठी चिंतित असतो. तेव्हा खात्री त्याला सांगतात की त्यांना काही होणार नाही. त्यानंतर कॉलिन हाऊसमध्ये ॲलेस आपल्या खोलीत जाऊन झोपतो. तिथे त्याला जुली भेटते आणि ते दोघं त्या जागेबद्दल बोलत असतात. त्याच घरात डॉन आणि तबिताला त्या जागेबद्दल सगळं सांगितलेलं असतं. तबिता खूप घाबरलेली असते. तेव्हा डॉना तिला तिच्या बहिणीबद्दल सांगते की त्या दोघी एकदा हंटिंग ट्रिपला गेल्या होत्या. त्यांच्यासारखंच सगळ्यांना रस्त्यात एक झाड पडलेलं दिसलं. त्या दोघी पुढे गेल्या आणि बाकी लोकांसारख्या त्याही या ठिकाणी अडकून राहिल्या. त्यांना रस्त्यात एक माणूस दिसतो. तेव्हा त्यांनी त्याला ठोकर मारून पळ काढतात, पण तो तर खरं एक राक्षस असतो. आजही तो तिथे उभा असतो. एक दिवस त्या राक्षसाने तिच्या बहिणीला देखील मारून टाकले. हे राक्षस खूप धोकादायक आहेत हे त्यांना समजल्यावरती त्यांनी ही जागा शोधून काढली. इथे ते सगळे एकत्र राहतात. आजही तिला तिच्या बहिणीचा आवाज ऐकू येतो. आता ती तबिताला सावध राहायला सांगते. दुसऱ्या बाजूला गाडीमध्ये जिमी आणि क्रिस्टी बोलत असतात. क्रिस्टी सांगते की ती एक मेडिकल स्टुडंट होती आणि आता इथे डॉक्टर बनून सगळ्यांचा उपचार करते. तेवढ्यात इथन शुद्धीवरती येतो आणि तो सांगतो त्यांनी स्वप्नामध्ये एक घर पाहिलं. त्यात खूप साऱ्या पेंटिंग्स होत्या. ती जागा प्रत्यक्षात विक्टरचं घर असतं, पण गाडीमध्ये सगळ्यांना ते फक्त एक स्वप्न वाटतं. त्यानंतर कॅनी आणि फादर खात्री पुढे जातात, ज्यामध्ये कॅनी खूप नशेत असतो. तो त्याच्या वडिलांच्या डिमेन्शियामुळे ते सगळ्यांना कसे त्रास देतात हे सांगतो आणि त्या गोष्टीमुळे त्याची आई खूप त्रस्त असते.
नंतर ते दोघं घरी परत जातात आणि तिथे फादर कात्री त्याला सावरतो. दुसऱ्या बाजूला सारा रडताना दिसते आणि तिला तिचा भाऊ नेतन भेटतो. ती त्याला सगळं सांगून माफी मागते आणि नेतन तिचे कपडे पाहतो आणि तिच्यावर विश्वास ठेवतो. नंतर हॉस्पिटलमध्ये केनीच्या वडिलांना झोपवून नर्स पुढे जाते. ती वर टोबीला पाहायला जाते जिथे तो आधीच मृत असतो. तेव्हा नर्स बाहेर पाहते आणि तिला हॉस्पिटलच्या बाहेर राक्षस दिसतात. मग ती लगेच आत जाऊन दरवाजा बंद करते. आता सकाळ झालेली असते आणि बॉयड सांगतो की धोका टळलेला आहे. मग तो बाहेर येतो. थोड्या वेळाने तिथे जुली, कविता, फादर कात्री आणि केनी येतो. ते बाकी लोकांना भेटतात आणि केनी क्रिस्टीला भेटून थोडा शांत होतो. दुसऱ्या बाजूला सारा नेथनला एका मुलीची गोष्ट सांगते जी स्वतःची त्वचा कापत होती. ती मरायची इच्छा करत होती पण मरत नव्हती, फक्त तडफडत होती. सारा सांगते की तिच्यासोबतही असंच काहीतरी होत आहे. तिला राक्षसांचे आवाज ऐकू येतात जे तिला सांगतात की तिला ते घरी पाठवतील आणि तिच्याकडनं वेगवेगळी कामं करून घेतात. नंतर केनी, फादर कात्री आणि क्रिस्टी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे त्यांना नर्स आणि केनीचे वडील दोघंही मृत अवस्थेत दिसतात. हे पाहून केनी खूप दुःखी होतो. तो आपला राग झाडावरती काढत असतो. तेवढ्यात बॉयड तिथे येतो आणि केनीला भेटतो. बॉयड सांगतो की त्यांना अजून खूप कामे पूर्ण करायची आहेत. त्यानंतर केनी होकार देतो आणि आपल्या वडिलांची खूप आठवण येते असं तो बॉयडला सांगतो. त्यानंतर ते दोघं तिथून निघून जातात. त्यानंतर बॉयड आपल्या ऑफिसमध्ये येतो. तिथे तो एका चावीला पाहून खूप दुःखी होतो. दुसऱ्या बाजूला जुली आणि इथन एकत्र खेळत असतात. तेवढ्यात इथनला घराच्या बाहेर एक मुलगा दिसतो. तो प्रत्यक्षात फक्त इथनलाच दिसत असतो. यासोबतच हा एपिसोड इथेच संपतो. तुम्हाला फ्रॉम सिरीजचा हा दुसरा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.